नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी रायाला म्हणत असते की माझ्या भूतकाळाबद्दल त्या सगळं काही काकूंना माहिती आहे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मी तुझा आता दोस्त आहे ना. मग मिस फायर, मला तुझ्या भूतकाळाबद्दल अजून तू काहीच कसं सांगितलं नाही आहेस? काय आहे तुझा भूतकाळ? तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की राया माझ्या भूतकाळामध्ये, आणि ती काही सांगायला जाणार तेवढ्यातच झाडाची फांदी जोरात तिच्या पाठीमागे खाली पडते. तेव्हा मंजिरी इतकी घाबरते की ती लगेचच रायाला मिठी मारते. तेव्हा इकडे रायासुद्धा आता शॉक होतो की इथे मंजिरीने त्याला मिठी कशी काय मारली. त्यानंतरला मंजिरी म्हणते, अरे पाठीमागे झाडाची फांदी पडली आहे का? मी उगाचच इतकी घाबरली. तेव्हा राया म्हणतो, बरं ठीक आहे, चल आता आपण जाऊया. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हो चल चल, आपल्याला सुद्धा उशीर होतोय ना, चल जाऊया. तर इकडे शशिकला फोनवरती बोलत असते. शशिकला म्हणत असते, अगं बोल ना, तुला माहिती आहे का मेघा, अगं सगळेजण आहेत ना, फक्त राया राया आणि राया. रायाचं कौतुक चालू आहे सगळीकडे. अगं रायाचं कौतुक चालू आहे की देव स्वतःहून बाहेर आले आणि त्यांनी रायाला आशीर्वाद दिला. आतापर्यंत सगळेजण रायाला चुकीचं समजत होते ग. म्हणजे मंजिरी अगदी बरोबर बोलत होती. रायाबद्दल सगळ्यांचं जे मत आहे ना ते चुकीचं आहे. राया कधी चुकीचं करू शकत नाही, म्हणून तर देवाने त्याला येऊन आशीर्वाद दिला ना. तेव्हा इकडे आता शशिकला रायाचं खूपच जास्त कौतुक करत असते फोनवरती. तेव्हा जय तिच्या हातातून फोन काढून घेतो. शशिकला म्हणते, फोनवरती बोलते ना मी, आणि तुम्ही बोलत असताना माझ्या हातातून फोन काढून घेतलास, कळत नाही तुला? माणूस बोलत असताना फोन घ्यायचा नसतो म्हणून. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की हे जे डावपेच आहेत ना, ते पोलिसाबरोबर खेळायचे नाही, कळलं ना? तुझी नाटकं सगळी कळतात मला. शशिकला म्हणते, ए जय, तुला नेमकं कसला राग आला रे? म्हणजे मी खोटं खोटं फोनवरती बोलत होते त्याचा, की मी खोटं खोटं बोलत असताना सगळं खरं खरं बोलत होते त्याचा? तेव्हा इकडे शशिकला म्हणते, पण हे सुद्धा तुला आता कळायलाच हवं. हे तू सुद्धा मानशील की आजचा हिरो हा रायाच होता, बरोबर की नाही? सगळेजण फक्त राया आणि राया एवढंच करतायत, बाकी काही नाही. तर इथे राया आणि मंजिरी दोघेजण पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. कारण ज्या बाईंना त्याने आपलं रक्त दिलेलं असतं, त्या माऊलींना भेटण्यासाठी त्याने आता फुलं आणलेली असतात, केक आणलेला असतो, अजून काय काय आणलेलं असतं. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, बरं बाबा ठीक आहे, हे सगळं तू तुझ्या हातांनी त्यांना दे, तुमचं रक्ताचं नातं आहे ना, कारण तू त्यांना रक्त दिलेस म्हणून ना. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की कधी एकदा त्यांना भेटतोय असं झालंय मला. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, तू आहे ना त्या लहान मुलांसारखा वाटतोयस. खूप दिवसानंतर लहान मुलं नाही का आपल्या सख्ख्या आईला कसे भेटतात, तसा तुला आनंद झालाय. तेव्हा राया म्हणतो, हो अगं मिस फायर, मला सुद्धा असंच वाटतंय की मी माझ्या सख्ख्या आईलाच भेटणार आहे. चल त्या माऊलींना जाऊन भेटतो. मला सुद्धा वाटते कधी एकदा त्यांना जाऊन बघतोय. तर इकडे राया आता स्वतःच्या आईलाच बघायला येत असतो. हे काही त्याला माहिती नसतं. त्याने येताना फुलं, केक, जे जे काही त्याच्या आईला आवडायचं ते ते माऊलींसाठी आणलेलं असतं असं त्याला वाटतं. आणि तेव्हाच इथे सिस्टरमध्ये उभे राहिलेले असतात, आणि तेव्हा राया मागून बघण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला आपल्या आईचा चेहरा काही दिसत नाही. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, मंजिरीची तब्येतसुद्धा आता बिघडायला सुरुवात झालेली असते. जय याने आपलं कारस्थान केलेलं असतं, त्याने औषध तिला खायला दिलेलंच असतं. त्यामुळे इथे आता मंजिरीची तब्येत बिघडायला लागलेली असते. तिच्या पोटात दुखत असतं, पण इथे रायाला ती काही मुद्दामून सांगत नसते. तिला असं वाटत असतं की रायाला इतका आनंद झालाय, त्याला आपल्या आईला भेटायची इच्छा आहे, त्याच्यामुळे ती काही बोलत नसते. ती शांतपणे उभी राहिलेली असते. पण जेव्हा तिच्या पोटामध्ये आता खूपच जास्त दुखायला लागतो, तेव्हा तिचा नाईलाज होतो आणि ती म्हणते की राया, आणि ती जमिनीवरती खाली कोसळते. तेव्हा इकडे आता रायाच्या हातामध्ये केक, फुलं जे काही असतं सगळं आता खाली पडतं. तेव्हा तो म्हणत असतो, मिस फायर, ए मिस फायर, काय झालं तुला? तेव्हा इकडे सिस्टर असतात. तेव्हा राया म्हणत असतो, डॉक्टर लवकर लवकर माझ्या मिस फायरला चेक करा, तिच्या अचानकपणे पोटात कसं दुखायला लागलं. तेव्हा इकडे आता तिला ट्रीटमेंट करण्यासाठी वॉर्डमध्ये घेतलं जातं. तेवढ्यातच इथे जय घरी येतो, आणि घरी आल्यानंतर म्हणत असतो की जीजी, नाना, अहो आपली मंजिरी. तेव्हा नाना म्हणतात, काय झालं मंजिरीला? तेव्हा जय म्हणत असतो की मंजिरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे,
तिच्या पोटात दुखायला लागले. तिच्या पोटात इतकं दुखतंय की तिला खूप त्रास होतोय. हे सगळं आहे ना त्या रायामुळे घडतंय, रायामुळे. कारण त्या रायानेच तिला औषध खायला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तिला हा त्रास होतोय. इतक्या दिवस राया तिच्यापासून दूर होता, तर सगळं काही व्यवस्थित होतं की नाही? मंजिरीला सुद्धा बरं वाटत होतं. पण जेव्हापासून राया पुन्हा तिच्याबरोबर मैत्री करून तिच्याबरोबर आलाय, तेव्हापासून इथे आता तिच्या पोटात दुखायला लागलंय, तिला त्रास व्हायला लागलाय. तर इथे जयने आता सगळा आळ रायावरती टाकलेला असतो. राया कसा दोषी आहे, रायाची कशी चूक आहे, असं तो इथे जिजी आणि नाना यांना सांगत असतो. पण या सगळ्यामध्ये रायाची काही चुकी नसते. त्याला तर माहितीसुद्धा नसतं की मंजिरीला ते औषध जयने पुन्हा दिलेलं आहे. तेव्हा राया म्हणत असतो, "डॉक्टर, तुम्ही लवकरात लवकर मिस फायरला चेक करा. तिला बरं वाटू द्या. अहो बघा ना, तिला किती त्रास होत आहे. तिच्या पोटात किती दुखतंय." तेव्हा जय म्हणत असतो, की "जीजी चला आपण हॉस्पिटलला जाऊया. नाना तुम्ही येऊ नका. तुमची तब्येत बरी नाही आहे. तुम्ही तुमची औषधं घ्या आणि आराम करा. आम्ही मंजिरीला घरीच घेऊन येतोय." तेव्हा जय आणि जीजी दोघेजण आता हॉस्पिटलला आलेले असतात. तेव्हा राया खूप टेन्शनमध्ये असतो. रायाला बाहेर थांबायला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता जीजी मंजिरीला बघण्यासाठी वॉर्डमध्ये येतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, "हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि आधी बाहेर जा. आम्ही आमची ट्रीटमेंट करतोय." तेव्हा इकडे आता उमा म्हणत असते, "पण काय झालं माझ्या मंजिरीला? किती त्रास होतोय तिला?" तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, "हे घोरपड्या, हे सगळं तू केलं आहेस ना? मला माहिती आहे. जर हे सगळं तुझ्यामुळे घडत असेल ना, तर तुला सोडणार नाही मी." आणि इथे रायाला आता इतका राग आलेला असतो, की तो जाऊन आता जयचा गळा पकडतो. तेव्हा जय म्हणत असतो, "ए राया, अरे मी सांगतोय ना, मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे." "अरे हो, खरंच. आणि जरी केलं असलं, तरी तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, कळलं का?" तेव्हा इकडे जीजी आहे त्याने म्हणते, "राया सोड त्याला. तुझी हिंमत कशी झाली रे त्याचा गळा पकडायची? एवढंच येतं का तुला करता? बाकी तुला काहीसुद्धा येत नाही. अरे माझ्या मुलीची अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. बघितलंस ना किती त्रास होतोय तिला, पोटात दुखतंय तिच्या." तेव्हा राया म्हणतो, "जीजी अगं मी काही नाही करत आहे. मी उलट मिस फायरची मदत करतोय. मीच तिला ॲडमिट केलं आहे ना इथे." तेव्हा इकडे जीजी म्हणते, "गप्प बस तू. तुझी काही गरज नाही आहे माझ्या मुलीला. आणि माझा भाव आहे ना, माझ्या भावाकडूनच ते औषध घेईल. तिचा मामा आहे ना, तिचा मामा जे औषध देईल ना, तेच माझी मुलगी घेईल. कळलं तुला?" तेव्हा इकडे राया म्हणतो, की "जीजी हा घोरपडा आहे ना, एक नंबरचा धूर्त माणूस आहे. एक ना एक दिवस नक्की येईल, जेव्हा या घोरपड्याचा खरा चेहरा मी तुझ्यासमोर आणेन. हे सगळं या घोरपड्यामुळे घडतंय आणि विनाकारण आळ माझ्यावरती आणतोय. मिस फायर माझी मैत्रीण आहे आणि मी तिच्या जीवावरती का उठेन? पण तू मात्र हे करूच शकतोस. तुझ्यावरती आता जीजींना संशय नाही आहे. पण थांब, तुझ्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करतो आणि मग तुला एक्सपोज करतो." तेव्हा जीजी म्हणते, "गप्प बस तू. तुझी मदत नको आहे आम्हाला. मंजिरीचा मामा आहे ना, त्याचीच औषधं घेईल फक्त माझी मंजिरी. कळलं का? तुझी तर मदतीची आम्हाला अजिबात गरज नाही आहे." तेव्हा इकडे आता जीजीचा मात्र गैरसमज इतका झालेला असतो, की जीजीला आता तिला इतकी माणसांची परख आहे ना प्रेक्षकांनो, मग तिला का कळत नाही आहे, की बाबा जेव्हा-जेव्हा माझी मंजिरी आजारी पडते, तेव्हा-तेव्हा इकडे राया जीवाचं रान करून तिच्यासाठी औषध घेऊन येतो. इथे तर मधाच्या पोळ्यालासुद्धा त्याने हात लावलेला असतो आणि तिच्यासाठी मध काढून आणलेलं असतं. जर त्याला मंजिरीला काही त्रासच द्यायचा असेल, तर तो तिचा इलाज का करेल? आणि हा जय जो म्हणतो, की मी काही नाही केलंय, तो तिच्यासाठी काही करत नाही. तिला बरं करण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट तिला आजारीसुद्धा तोच पाडतो औषधं देऊन. मग या मंजिरीला इतका जो त्रास होतो, तो त्या जयमुळे होतो, हे आता जिजीला कळायला नको का? जिजीची नजर एवढी तेज आहे, की तिला माणसं ओळखायला येतात. मग आता तिला जय आणि रायामधला फरक का कळत नाही आहे? ते काही कळत नाही. त्यानंतरला इकडे मंजिरी म्हणत असते, की "जीजी मला खूप त्रास होतोय. मामा खूप पोटात दुखतंय रे. काय करू मी? मला कळतच नाही आहे मला काय होतंय. 2 दिवस बरी असते, नंतर मी परत आजारी पडते. असं का होते माझ्या बाबतीत? एवढे आजारी तर मी कधीच पडले नाही." त्यानंतरला इकडे आता मामा म्हणत असतात, "अगं जीजी, माझ्याकडे आहेत ना काही औषधं आहेत, म्हणजे काही चूर्ण आहेत ना, ते एकत्र करून त्याचं चाटण आता आपल्याला मंजिरीला द्यायचं आहे. पण ते चूर्ण इथे मिळतील का? ते मी स्पेशली खूप लांबून मागवलेले आहेत." तेव्हा इथे राया दारामधून सगळं बोलणं आता ऐकत असतो. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, की "ते चूर्ण इथे नाही मिळत. ते फक्त आता मामांच्या घरीच आहेत. मामांचं घर तर इकडून खूप लांब आहे." असं ते म्हणतात. मग आता चूर्णांशिवाय मंजिरीला बरं तर वाटणार नाही.
तेव्हा इकडे राया म्हणतो, ते चूर्ण कुठेही असू दे, किती लांब असू दे, मी जाऊन घरी घेऊन येणार. त्यानंतरला इकडे जय म्हणत असतो, की मामा त्या चूर्णांची नावं मला सांगताय का? इथे कुठे मिळाली तर मी बघतो ना, मी घेऊन येतो. तुमच्या घरी जाणं तर शक्य नाही आहे, कारण खूप उशीर होईल. पण मी इथे कुठे मिळतायत का ते नक्कीच बघतो. तेव्हा इकडे मामा त्याला आता काही चूर्णांची नावं सांगतात आणि म्हणतात, की यातली एखादं दुसरं जरी चूर्ण मिळालं ना, तरीसुद्धा चालेल, तिला बरं वाटेल. त्यानंतरला इकडे आता उमाला बाकी सगळ्यांना खूपच जास्त मंजिरीची काळजी वाटत असते, कारण ती सारखी सारखी आजारी पडत असते. तर इथे सगळेजण आता जयची वाट बघत असतात, की जय आता लगेचच औषधं घेऊन येईल, असा गैरसमज त्यांना झालेला असतो. तर इकडे जय काही औषधं आणणार नाही. मात्र रायाने लगेच आपल्या मित्राला फोन केलेला असतो. तो म्हणतो, की लवकरात लवकर बाईक घेऊन ये. आपल्याला मामांच्या गावी जायचं आहे. मिस फायरसाठी औषधं घेऊन यायचं आहे. तू लवकर गाडी घेऊन ये बरं. तेव्हा इकडे जय आता निवांत झाडाखाली बसलेला असतो आणि आईस्क्रीम खात असतो आणि म्हणत असतो, की मंजिरी सारखी सारखी सगळ्यांच्या समोर त्या रायाची बाजू घेतेस, मला चुकीचं ठरवतेस आणि रायाला सपोर्ट करतेस. आता बघतेस ना परिणामी तुला आता काय भोगावं लागतंय. जीजी आणि नाना यांच्यासमोर राया किती चांगला आहे, मी किती वाईट आहे, हे सांगत होतीस ना, मग आता घे. आता रायाची बाजू जी घेत आली आहेस ना, त्याचे भोग तुला आता भोगायला लागणार आहेत. अगं मंजिरी, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. तू माझी होणारी बायको आहेस गं. मी खरं तर तुझी काळजी घेतली पाहिजे, तुला प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण सॉरी, मी असं काहीही करणार नाही आहे. मी तुझी काळजी अजिबातच घेणार नाही आहे, असं उलट तो म्हणत असतो. त्याच्यानंतरला इकडे प्रेक्षकांनो, आता राया आणि त्याचा मित्र गाडीवरून दोघेजण ते औषध आणण्यासाठी जात असतात. तेव्हा इथे राया आणि त्याचा मित्र दोघेजण मंजिरीला बरं वाटावं, ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. राया गाडी चालवतो म्हणून ते लोक लवकरात लवकर मामांच्या गावी पोहोचतात. तिथे आल्यानंतर आता गाडी बाहेरच लावलेली असते आणि सगळीकडे आता ती चूर्ण कुठे आहेत हे सगळेजण शोधत असतात. तेव्हा इथे राया आता म्हणतो, की याच्यामध्ये चूर्ण असतील असं मला वाटतंय, कारण याला टाळा आहे. कारण ते चूर्ण खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. चावी कुठे आहे? याची चावी कुठे आहे? म्हणून इथे चावी आता शोधली जाते. तेव्हा रायाच्या मित्राला चावीसुद्धा भेटते. टाळा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आता वेगवेगळे प्रकारचे खूप सारे चूर्ण असतात. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, अरे राया दादा, पण हे तर खूप सारे आहेत. यातलं कुठलं चूर्ण आता घेऊन जायचं आहे? तेव्हा तू एक काम कर, मामांना फोन कर आणि विचार की कुठलं चूर्ण आणायचं आहे. तेव्हा राया म्हणतो, अरे तो मामा माझा फोन उचलेल असं मला वाटत नाही. तेव्हा इकडे त्याचा मित्र म्हणतो, लावून तर बघ ना, उचलला तर उचलला, निदान आपल्याला कळेल तरी कुठलं चूर्ण घेऊन जायचं आहे ते. तेव्हा इकडे आता मंजिरीची तब्येत खूपच जास्त खालावलेली असते. ती खूपच जास्त रडत असते आणि इकडे तिच्या आईवडिलांना तिचं हे आजारपण काही बघवत नसतं. हे सगळं जय घोरपडेमुळे होत असतं. तो डोळ्यासमोर सगळ्यांच्या तिला इतका त्रास देतोय, तिला त्रास होईल असा वागतोय. पण तरीसुद्धा कुणालाही असं वाटत नाही आहे, की जय घोरपडे चुकीचा असू शकतो. सगळेजण विनाकारण रायालाच बोलत आहेत. त्यानंतर रायाचा फोन आल्यानंतर इकडे मामा म्हणतात, राया, राया का फोन करतोय मला? आणि तो फोन कट करून टाकतो. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, बघितलं ना, फोन उचलला नाही माझा. आल्यापासून का माझ्या हात धुवून पाठी लागलाय मलाच कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, या रायाला एक काम नाही, कशाला मला फोन करतोय फुकट्या काय माहिती. हा जय कुठे राहिला? जय का अजून औषध घेऊन येत नाही आहे? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, की आता कुठलं औषध आहे ते आपल्याला माहिती नाही. आपण एक आयडिया करू शकतो. आणि तो म्हणतो, की जा आपल्या मित्राला गाडी काढायला सांगतो आणि ते अख्खंच्या अख्खं कपाट आपल्या खांद्यावरती घेतो आणि आता अख्खंच्या अख्खं कपाट घेऊनच तो इकडे आता मंजिरीच्या घरी येणार आहे. त्यानंतरला राया ते आपल्या खांद्यावरती उचलतो आणि गाडीवरून तो आता मंजिरीच्या घरी घेऊन येतो. त्यामुळे इथे आता कपाट आणल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे चूर्ण असतात. आता जयने कितीही औषधं दिली खायला मंजिरीला, तरीसुद्धा सगळ्यावरचा इलाज म्हणजे ते चूर्ण सगळ्या प्रकारचे तिथे असणार आहेत. त्यामुळे इथे आता राया सगळं कपाट घेऊनच त्या ठिकाणी जात असतो. तर इथे सगळेजण आता जयची वाट बघत असतात. आहे कुठे जय? अजून कसा आला नाही आहे? एकतरी चूर्ण भेटलं की नाही त्यातलं? तेव्हा इथे जय येतो आणि म्हणत असतो, की मामा, अहो मी सगळीकडे चूर्ण शोधलं हो, पण कुठेच नाही सापडलं. तर प्रेक्षकांनो, इथे हा जय बाईकवरती मस्त बसून इथं आईस्क्रीम वगैरे खाऊन आलेला असतो. तो एकासुद्धा दुकानामध्ये जाऊन विचारत नाही, की चूर्ण आहे का?
त्यानंतरला इकडे आता चूर्ण मिळत नाही तेव्हा मामा म्हणतात मला माहिती होतं रे, ते चूर्ण आहेत ना मी मागवलेले आहेत, ते माझ्या घरी आहेत, म्हणूनच मी तुला इथे नाही मिळणार हे आधीच सांगितलं होतं. तेव्हा आता काय करायचं, आपण काय तिच्यावरती उपचार करू शकतो या गोष्टीचा विचार करत असताना इथे राया आता जीजी अशी हाक मारतो. सगळेजण बाहेर येऊन बघतात तर काय, सगळेजण आता घाबरलेले असतात. कारण अख्खंच्या अख्खं कपाट इथे रायाने आपल्या खांद्यावरती उचलून आणलेलं असतं फक्त मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा इकडे सगळेजण आता बाहेर येतात आणि आश्चर्यचकित होतात, कारण का रायाने खूपच मोठी कामगिरी केलेली असते. तेव्हा मामा म्हणतात काय रे, तू काय माझ्या घरी गेला होतास की काय, आणि माझं अख्खं कपाट उचलून आणलंस का? तेव्हा राया म्हणतो मग काय, फोन केला होता तुम्हाला कुठलं चूर्ण आणायचं आहे, तुम्ही उचलला नाही, मग आणलं ना अख्खंच्या अख्खं कपाट. आता घ्या यातलं कुठलं चूर्ण आहे ते आणि लवकर औषध तयार करा आणि मिस फायरला द्या, तिला बरं वाटायला पाहिजे. तेव्हा इकडे आता मामा म्हणतात पण चोरी केलीस ना तू, चोर कुठला, माझं कपाट अख्खं घेऊन आला. तेव्हा इकडे जीजी म्हणते अरे बाबू, अरे तू कशाला लक्ष देतोयस त्याच्याकडे, त्यांनी कपाट आणलंय पण त्याच्यामध्ये औषधं आहेत ना, ती औषधं घे आणि लवकर चूर्ण तयार कर आणि चाटण दे तिला. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात अगं पण चावी कुठे आहे, चावी कुठे, टाळा उघडा. तेव्हा राया म्हणतो चावी राहिली तिथेच. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात काय रे तू, चावी तिथे ठेवलीस आणि कपाट इथे घेऊन आलायस, मग आता चावीने कपाट उघडलं असतं, मग ते कसं काय उघडणार. तेव्हा इकडे जय हाताचा आता इकडे विचार करत नाही, हाताने 2-3 बुक्की घालतो त्या लॉकवरती आणि तो लॉक उघडतो. तेव्हा इकडे मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त राया आपल्या जीवाचा आटापिटा करत असतो, पण तरीसुद्धा उमा जीजी त्याचबरोबर इकडे काका मामा सगळेजण नुसते रायाचाच रागराग करत असतात, रायाचा चांगुलपणा त्यांच्या घरामध्ये फक्त मंजिरी, निखिल, रुचिता आणि इश्की यांना दिसलेला आहे. आणि आता इथे जीजी आणि नानांना दिसायला पाहिजे तर अजिबात त्यांना रायाचा चांगुलपणा दिसतच नाही आहे. तो एवढे एफर्ट्स घेतो आहे मंजिरीसाठी हे त्यांना अजिबात कळत नाही आहे. त्यानंतरला इकडे आता चाटण तयार करायला मामा गेलेले असतात. राया म्हणत असतो ए मिस फायर, तुला काही होणार नाही या, तू लवकर बरी होशील, पण आता हे चाटण घे बरं. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात ए उठ उठ इथून, मध्ये मध्ये आपला सारखा करत असतो. तेव्हा इकडे राया लगेच उठून बाजूला उभा राहतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते नाही मामा नको आहे, मला खरंच काही नको. तेव्हा मामा म्हणतात नाही अजिबात हे चालणार नाही, घे बरं थोडं तरी घे. तेव्हा मंजिरी म्हणते नाही नको मला. तेव्हा राया म्हणतो की ए मिस फायर असं करू नकोस गं, घे ना ते चाटण घे, निदान माझ्यासाठी तरी घे, प्लीज माझ्यासाठी घे. तेव्हा इथे मंजिरीचा नाईलाज होतो, लगेच ती उठून बसते आणि चाटण घेते. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात मनामध्ये मी घे म्हणतोय ते घेतलं नाही आणि याने एकदा सांगितलं तर लगेच उठले आणि चाटण घेतला. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात काय आहे, माझ्या घरी जाऊन चोरी करून आलास, माझं अख्खं कपाट घेऊन आलास का तू, आणि टाळासुद्धा तोडून टाकलास. तेव्हा इथे तुला माझं घर कसं काय माहिती पडलं. तेव्हा राया म्हणतो मग काय झालं, गावातले सगळे ओळखतात तुम्हाला, त्यांना विचारलं. तेव्हा इकडे मामा म्हणतात हां मग सगळेजण मला ओळखतीलच ना, कामंसुद्धा चांगली करून ठेवलीत मी, तुझ्या आईवडिलांसारखा खोटाडेपणा किंवा चोरी नाही केली, कळलं का. तेव्हा इकडे तुझ्या आईवडिलांसारखं चुकीचं काही केलेलं नाही आहे मी, म्हणून मला सगळेजण ओळखतात माझ्या नावाने. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की मामा औषध खूप छान आहे हां, मला लगेच बरं वाटलं, पोटातलं सुद्धा दुखायचं राहिलं. तेव्हा इकडे मामा म्हणतात हो ना बाळा, तू आता शांतपणे डोळे बंद कर बरं आणि शांतपणे झोप, तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे आता मामा पुन्हा त्याला उगाचच डिवचण्याचं काम करत असतात. मामा म्हणत असतात की तुझे आईवडील पळून गेले रे, अरे ते एक नंबरचे इथे भगुडे होते. त्याच्यानंतरला इकडे आता जय आलेला असतो. जय म्हणतो या सिस्टर या. तेव्हा जीजी म्हणतात की या सिस्टर कशाला. तेव्हा जय म्हणतो असं कसं जीजी, अहो माझ्या मंजिरीला बरं वाटत नाही आहे, मग तिची काळजी घेण्यासाठी तिच्याबरोबर दिवसभर कुणीतरी हवं आहे ना, म्हणून मी सिस्टरला इथेच बोलावले. सिस्टर तुम्ही मंजिरीची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायचं आहे, तिला काय हवं नको ते सगळं बघायचं आणि तिने डिनरसुद्धा वेळेत केला पाहिजे, डाएट वगैरे जे काही करायचं आहे ते सगळं तुम्ही आता तिला सांगा. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की तुम्हाला अगदी व्यवस्थित डाएट तयार करून माझ्या मंजिरीला लवकरात लवकर बरं करायचं आहे, कळलं ना तुम्हाला. तेव्हा इकडे जीजी म्हणतात की या तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला रूम दाखवते. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की जा जा कर त्या मंजिरीची काळजी घे, मंजिरी आता थोड्याच दिवसांची पाहुणी आहे इथे की मग ती सगळ्यांना सोडून वरती निघून जाईल ढगात, असं इकडे जय म्हणत असतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इकडे आता जय, मंजिरी, राया चौघेजण आता एकत्र असतात. तर इथे जय मंजिरीला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतरला इकडे आता मामा म्हणत असतात की अरे तुझे आई वडील आहेत ना, पळपुटे होते, चोर होते, एक नंबरचे चोर. तेव्हा राया म्हणतो की काय चोरी केली माझ्या वडिलांनी, जरा सांगाल का? अहो थोडेसे पैसे चोरले होते ना त्यांनी, पण तुम्ही त्यांच्याबरोबर काय केलं तुमच्या गावाने, आणि तुम्ही तुम्ही त्यांच्याबरोबर किती वाईट वागला सांगू का सगळ्यांना? माझ्या आईवडिलांना घरातून काढलंत, माझ्या बापाला चोरलत तुम्ही माझ्यापासून, माझ्या आईला चोरलत माझ्यापासून, आणि माझ्या भावालासुद्धा चोरलत तुम्ही. हे सगळं तुम्ही केलं आहे, कळतं आहे का तुम्हाला? तुझ्यामुळे, तुमच्या गावातल्या लोकांमुळे मी एकटा आहे. मग गुन्हेगार कोण? खरा चोर कोण ते सांगा ना तुम्ही. खरा चोर म्हणजे तुम्ही. तुम्ही आहात खरा चोर, असं राया आता म्हणतो.